श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. इफ a/b is equal to 7/3 then find the values of the following ratios. म्हणजे आपल्याला इथं a/b is equal to 7/3 दिलेली आहे. त्याच्या आधारे आपल्याला काय खाली काही रेशिओज दिलेले आहेत, त्याच्या काय व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. ओके, आता फर्स्ट आपण हे बघूया. 5a + 3b अपॉन 5a - 3b. राईट. आता फर्स्ट गिवन जे दिलेले आहे व्हॅल्यू ते लिहून घेऊया. a/b इज इक्वल टू 7/3. राईट. का तर हे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके. आणि आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये काय म्हणजे a सोबत 5 आलेलं आहे आणि b सोबत 3. म्हणजे a ला 5 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि b ला 3 न करावं लागणार आहे. राईट. म्हणजे आपल्या काय ह्याची व्हॅल्यू काढायला आपल्याला इझी जाईल. त्यामुळं आपण बघा आता इथं 5/3 दोन्ही साईडला काय आपण मल्टिप्लाय करूया. म्हणजेच a/b इंटू 5/3 इज इक्वल टू 7/3 इंटू 5/3. काय केलं आपण मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 5/3. ओके. त्यामुळे काय होणार आहे तर 5a हे इंटू हे म्हणजेच काय 5a/3b आणि ह्याचं 7 × 5 = 35 आणि 3 × 3 = 9. ओके. देअरफोर आता तुम्ही बघितलं तर कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे आपण वापरून शिना काय आता हे असं घेऊ शकतो. म्हणजेच काय आता बघा 5a + 3b अपॉन 5a - 3b इज इक्वल टू आता हे काय प्लस करायचं आहे आणि खाली मायनस करायचं आहे. म्हणजेच 35 + 9 35 - 9. ओके. का तर बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. ओके. आता त्यामुळे काय येणार आहे याची व्हॅल्यू. देअरफोर 5a + 3b अपॉन 5a - 3b 35 + 9 44 होते. राईट. आणि 35 - 9 26 येते. ओके. आता आपण त्याचं शॉर्ट करायचं झालं तर तुम्ही बघितलं तर किती येणार आहे. 2 × 1 = 2 2 × 3 = 6 आणि 2 × 2 = 4 आणि 2 × 2 = 4. राईट. म्हणजेच काय आलं 22/13. म्हणजे आपल्याला काय ह्याचं रेशिओ काढायचं सांगितलं होता तो काय येतं 5a + 3b अपॉन 5a - 3b याचा रेशिओ आलेला आहे 22:13. ओके. आता आपण सेकंड सॉल्व करूया. 2a² + 3b² अपॉन 2a² - 3b². आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये काय स्क्वेअर आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला फर्स्ट a/b ह्याचं काय या दोन्ही साईडला काय स्क्वेअर घ्यावे लागणार आहेत. राईट. ते फर्स्ट आपण घेऊया. a/b इज इक्वल टू 7/3 हे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके. देअरफोर a² अपॉन b² इज इक्वल टू 7² अपॉन 3². ओके. देअरफोर a² अपॉन b² 7² आहे 49 आणि 3² आहे 9. ओके. आणि तुम्ही बघितलं तर आता इथं काय a सोबत 2 आलेला आहे आणि b सोबत 3 आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय 2/3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देअरफोर काय होतं बघा a² अपॉन b²
इंटू 2/3 इज इक्वल टू, आता ह्या साईडला केलं त्यामुळे ह्या साईडलाही आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजेच 49/9 इंटू 2/3 काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग बोथ द sides by 2/3. ओके, त्यामुळे आता काय होत आहे, तर 2a स्क्वेअर अपॉन 3b इज इक्वल टू, आता 49 2 किती होतं बघा, 9 2 18, 2 4 8 आणि 9 म्हणजेच 98 अपॉन 9 3 27. ओके, आता इथंही आपल्याला काय कॉम्पोनंट डिव्हिडंड वापरावं लागणार आहे. म्हणजे ह्या दोन्हीचं सुरुवातीला प्लस 2a स्क्वेअर प्लस 3b आणि नंतर काय मायनस अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b इज इक्वल टू, ह्याचंही फर्स्ट प्लस 98 प्लस 27 अपॉन 98 मायनस 27, का तर बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. ओके, आता बघा काय येते, देअरफॉर 2a स्क्वेअर प्लस 3b अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b इज इक्वल टू, आता 98 प्लस 27 केलं किती येते बघा, 5 नंतर 2 आणि 1 125 आणि इथं 8मधून 7 गेले 1, 9मधून 2 गेले 7, म्हणजे 125/71. राईट, म्हणजेच ह्याचा रेशिओ आपल्याला विचारला होता तर काय आलेला आहे, 125:71. ओके, आता थर्ड आहे a³ मायनस b³ अपॉन b³. आता आपल्याला हे काय क्यूब म्हणजे फर्स्ट आपल्याला a/b इज इक्वल टू 7/3 हे दिलेले आहे. हे काय गिवन लिहून घेऊया, म्हणजे हे दिलेलं आहे. आणि आता आपल्याला हे काय क्यूब घ्यावं लागणार आहेत, राईट, का तर इथं क्यूब आलेले आहे त्यामुळे, म्हणजेच काय a³ अपॉन b³ इज इक्वल टू 7³ अपॉन 3³ राईट. म्हणजेच काय होतं आहे बघा, आता a³ अपॉन b³ इज इक्वल टू 7³ आहे 343 आणि 3³ आहे 27. ओके, आता इथं तुम्ही बघितलं तर डिव्हिडेंड कॉम्पोनेंट म्हणजे न वापरता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ओन्ली डिव्हिडेंडो वापरावं लागणार आहे, राईट. म्हणजेच काय होतं आहे डिव्हिडेंड वापरून, तर a³ मायनस b³ अपॉन b³ इज इक्वल टू, इथंही काय करायचं आहे 343 मायनस 27 अपॉन 27. ओके, देअरफॉर a³ आणि आता तुम्ही बघितलं तर हे आपण कशानुसार घेतलेलं आहे, तर बाय डिव्हिडेंडो. ओके, a³ मायनस b³ अपॉन b³ इज इक्वल टू 343 मायनस 27, तर किती होतं आहे 316 अपॉन 27. म्हणजेच ह्याचा रेशिओ काय आलेला आहे, a³ मायनस b³ अपॉन b³ इज इक्वल टू 316:27. हा काय रेशिओ आलेला आहे. ओके, आता फोर्थ बघा काय आहे, 7a प्लस 9b अपॉन 7a मायनस 9b. ओके, फर्स्ट आता गिवन दिलेलं आहे a/b इज इक्वल टू 7/3. हे काय आपण लिहून घेऊया.
नंतर आता तुम्ही बघितलं तर ए सोबत इथं 7 आलेलं आहे, बी सोबत 9 आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला काय तर 7/9 यानं काय दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच A/B इंटू 7/9 इज इक्वल टू 7/3 इंटू 7/9. नंतर त्यामुळं काय होतंय बघा आता 7A राईट, आणि इथं काय 9B होणार आहे. 9B इज इक्वल टू 7 7 49, 9 3 27. ओके, आता आपल्याला हे असं घेण्यासाठी इथं काय कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो वापरावं लागणार आहे. देअरफॉर आता बघा 7A प्लस 9B ह्याचं सुरुवातीला काय प्लस आणि इथं काय मायनस अपॉन 7A मायनस 9B. तसंच इथंही काय 49 प्लस 27 अपॉन 49 मायनस 27. का तर इथं आपण काय वापरलेलं आहे बाय कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. ओके, आता त्यामुळे काय होतंय बघा 7A प्लस 9B अपॉन 7A मायनस 9B इज इक्वल टू, आता ह्या दोन्हीचं प्लस केलं किती येते तर 7 आणि 9 किती 16 आणि 4 2 6 7 म्हणजे 76. आणि ह्या दोन्हीचं मायनस केलं काय होतंय बघा 2 आणि 2 22. ओके, म्हणजे अजून आपल्याला रेड्यूस फॉर्म याचा करता येतोय बघा 2 1 2 2 1 2 म्हणजे 11. आणि इथं किती येते तर 2 3 6 1 राहते 2 8 16 म्हणजेच काय 38/11. म्हणजेच देअरफॉर 7A प्लस 9B अपॉन 7A मायनस 9B इज इक्वल टू आपला रेशिओ काय आलेला आहे 38:11. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड, इफ 15A स्क्वेअर प्लस 4B स्क्वेअर अपॉन 15A स्क्वेअर मायनस 4B स्क्वेअर इज इक्वल टू 47/7, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशिओज. म्हणजे आता याचा यूज करून आपल्याला खाली काही रेशिओज दिलेले त्याच्या काय व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, आता फर्स्ट बघा, फर्स्ट आपल्याला कशाची A/B ह्याची काय फाइंड करायची आहे राईट. आणि आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे ते आपण फर्स्ट लिहून घेऊया 15A स्क्वेअर प्लस 4B स्क्वेअर अपॉन 15A स्क्वेअर मायनस 4B स्क्वेअर. ओके, आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला काय कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो हे वापरावं लागणार आहे, ह्याचा यूज करावा लागणार आहे. आता 15A स्क्वेअर प्लस 4B स्क्वेअर म्हणजे ह्याचं काय फर्स्ट आपण ह्याचं प्लस करून घेऊ ह्या दोन्ही व्हॅल्यूचं प्लस 15A स्क्वेअर मायनस 4B स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू इथं राहिलेलं आहे बघा 47/7 राईट. ओके, आणि नंतर इथं खाली काय आता मायनस करायचं आहे. म्हणजेच बघा आता 15A स्क्वेअर प्लस 4B स्क्वेअर आणि मायनस 15A स्क्वेअर मायनस 4B स्क्वेअर. ओके, तसंच इथंही काय करायचं आहे 47 प्लस 7 अपॉन 47 मायनस 7. का तर बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो. ओके, आणि नंतर आता बघा काय होतंय त्यामुळं 15A स्क्वेअर प्लस 4B स्क्वेअर प्लस 15A स्क्वेअर मायनस 4B स्क्वेअर अपॉन
अपॉन आता काय होतं आहे 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस 15a स्क्वेअर. आता तुम्ही बघितलं तर इथं चिन्ह चेंज होणार आहे कारण मायनस मायनस तर प्लस येणार आहे प्लस 4b स्क्वेअर. ओके आणि 47 प्लस 7 किती 54 अपॉन आणि ह्याचं 47 मायनस 7 केले 40 आलेलं आहे. ओके आता तुम्ही बघा इथलं प्लस मायनस कोणतं जे चिन्ह असेल ते जाणार आहे राईट. इथं प्लस 4b स्क्वेअर आहे इथं मायनस आहे त्यामुळे हे काय ह्या व्हॅल्यू जाणार आहे कट होणार आहेत. नंतर इथंही प्लस आणि मायनस आहे त्यामुळे हे दोन्ही काय कट होणार आहेत. त्यामुळं काय येत आहे तर 15a स्क्वेअर प्लस 15a स्क्वेअर राईट म्हणजेच किती 30a स्क्वेअर आणि अपॉन काय आता राहतं इथं 4b स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर म्हणजेच काय 8b स्क्वेअर इज इक्वल टू 54 अपॉन 40. ओके आता बघा नंबर्स आहेत तो ते काय आपण एका साईडला घेऊया. देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू किती आता 54 इंटू 40 इंटू आता हे डिव्हिजनमध्ये आहे ते वरती जाणार आहे आणि हे इथं आहे ते खाली जाणार आहे म्हणजेच किती 8 अपॉन आणि इथं 30 घ्यायचं आहे 30 ओनली 3 घेतलेलं आहे मी 30 कारण 15 30 होते अपॉन किती 30 आलं. ओके आता बघा त्यामुळं काय होतं आहे a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर आणि इज इक्वल टू आता तुम्ही बघितलं तर आपण 8 1 8 8 5 40 राईट आपण आता घालवू शकतो हे 8 1 8 8 5 40 आणि नंतर 6 5 30 ओके आणि 6 9 54 नंतर काय होते त्यामुळं 9 1 9 आणि 5 5 25. ओके आता तुम्ही बघितलं तर 9 हा 3 स्क्वेअर आहे राईट आणि 25 हा 5 स्क्वेअर आहे त्यामुळे आता बघा आपल्याला a अपॉन b इज इक्वल टू आता हे स्क्वेअर आपण काढून टाकलेले आहेत आणि इकडं काय आता 3 अपॉन 5. ओके मग आपला रेशिओ काय आलेला आहे देअरफॉर a अपॉन b इज इक्वल टू 3:5. ओके आता सेकंड बघा 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b इज इक्वल टू आता काय आहे ते काढायचं आहे आपल्याला. ओके आता आपण फर्स्टमध्ये बघितलं होतं a अपॉन b इज इक्वल टू किती 3/5 फ्रॉम 1. ओके 1 वरून आपण हे घेतलेलं आहे. नंतर आपल्याला आता इथं 7a सोबत 7 आलेलं आहे b सोबत 3 आलेलं आहे त्यामुळं आपल्याला काय 7/3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देअरफॉर a अपॉन b इंटू 7/3 इकडं केलं त्यामुळे ह्या साईडलाही आपल्याला करावं लागणार आहे राईट म्हणजेच काय 3 इंटू 5 इंटू 7/3 राईट म्हणजे आता काय होतं आहे देअरफॉर ह्याचं आणि ह्याचं 7a अपॉन 3b राईट इज इक्वल टू आता बघा काय होणार आहे 7 3 21. ओके 7 3 21 नो तसं न करता आपल्याला काय करायचं आहे तर 3 आणि 3 हे वरती खाली होते त्यामुळे काय हे कट करायचं आहे. ओके हे कट केलं तर 7/5 येणार आहे राईट 7/5 येणार आहे. त्यामुळं आपल्याला बघा आता इथं आपल्याला काय कोणतं हे वापरावं लागणार आहे तर कॉम्पोनंट डिव्हिडंडो राईट ते यूज करून शिना आपल्याला काय आता हे सॉल्व करायचं आहे म्हणजे 7a प्लस 3b अपॉन आणि ह्या दोन्हींचं काय मायनस म्हणजे 7a मायनस 3b इज इक्वल टू 7 प्लस 5 अपॉन 7 मायनस 5 का तर हे काय बाय कॉम्पोनेंडो
आणि डिव्हिडेंडो. ओके, म्हणजेच काय होतं आहे तर 7a + 3b अपॉन 7a - 3b इज इक्वल टू 7 + 5 12 आणि 7 - 5 तर 2. ओके, म्हणजेच 2 × 1 2, 2 6 12 म्हणजे किती आलं 6/1. आणि पण आपल्याला इथं बघितलं तर तुम्ही मायनसवरती आणि खाली प्लस आलेला आहे, त्यामुळं काय आता इन्व्हर्स करून आपल्याला लिहायचं आहे. देअरफॉर 7a - 3b अपॉन काय तर 7a + 3b. ओके, इज इक्वल टू आता हे पण आपल्याला काय इन्व्हर्स करायचं म्हणजेच काय 1/6. का केलं तर इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो. ओके, म्हणजेच ह्याचा रेशिओ आपल्याला काय आलेला आहे देअरफॉर 7a - 3b अपॉन 7a + 3b इज इक्वल टू 1:6. हा काय रेशिओ आलेला आहे. ओके, थर्ड बघा बीचा स्क्वेअर - 2a स्क्वेअर अपॉन बीचा स्क्वेअर + 2a स्क्वेअर इज इक्वल टू आता आपल्याला काय ते काढायचं आहे. फर्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं होतं a/b इज इक्वल टू 3/5. ही आपण काय व्हॅल्यू काढली होती फ्रॉम 1. ओके, आणि इथं बघितलं तर आता स्क्वेअर आहे त्यामुळे आपल्याला काय स्क्वेअर घ्यावं लागणार आहे. देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, त्यामुळे इकडंही काय स्क्वेअर घ्यायचे आहेत. 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. ओके, देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, 3 स्क्वेअर आहे 9 राईट, आणि 5 स्क्वेअर आहे 25. ओके, आणि आपल्याला इथं काय करावं लागणार आहे तर तुम्ही बघितलं तर a सोबत 2 आलेला आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे राईट. म्हणजे a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इंटू 2 इज इक्वल टू 9/25 इंटू 2. ओके, म्हणजे काय येते बघा आता 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर आणि इथं 9 × 2 18 18/25. आणि इथं हे तुम्ही बघितलं तर आता b अगोदर आहे नंतर a आहे, त्यामुळं फर्स्ट आपल्याला काय इथं इन्व्हर्स करून आता हे लिहायचं आहे इन्व्हर्टेंडनुसार. म्हणजेच देअरफॉर b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर इज इक्वल टू आता हेही इन्व्हर्स करायचं आहे म्हणजेच 25/18. का तर बाय इन्व्हर्टेंडो. ओके, म्हणजेच आता आपल्याला इथं आणि काय करावं लागणार आहे आता कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो हे यूज करावं लागणार आहे. देअरफॉर b स्क्वेअर + 2a स्क्वेअर अपॉन आता ह्याचं काय मायनस म्हणजेच b स्क्वेअर - 2a स्क्वेअर इज इक्वल टू इथंही आता 25 + 18/25 - 18. ओके, का तर हे काय बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो. ओके, देअरफॉर b स्क्वेअर + 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर - 2a स्क्वेअर. आता हे प्लस केलं 43 आणि हे मायनस केलं 7 म्हणजे 43/7. पण आपल्याला काय हे इन्व्हर्टेंडो घ्यावं लागणार आहे, इन्व्हर्स करावं लागणार का तर मायनसवरती प्लस खाली आहे त्यामुळं. देअरफॉर b स्क्वेअर - 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर + 2a स्क्वेअर. आता इथंही इन्व्हर्स करायचं आहे म्हणजेच काय होणार आहे 7/43. हे काय बाय इन्व्हर्टेंडो राईट. म्हणजेच आता ह्याचा रेशिओ आलेला आहे b स्क्वेअर - 2a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर + 2a स्क्वेअर 7:43. ओके,
आता नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट आहे बीचा क्यूब मायनस 2a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब प्लस 2a चा क्यूब इज इक्वल टू, आता काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट आता आपण a अपॉन बी इज इक्वल टू 3/5 हे आता आपण काढलेलं आहे फर्स्ट ह्याच्यामध्ये फ्रॉम 1. ओके, पण आता हे तुम्ही बघितलं तर क्यूबमध्ये आहे, त्यामुळं फर्स्ट हे ह्याचे क्यूब घ्यायचे. देअरफॉर a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब इज इक्वल टू 3चा क्यूब अपॉन 5चा क्यूब. म्हणजेच काय होणार आहे, a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब. 3चा क्यूब आहे 27 आणि 5चा क्यूब आहे किती 125. ओके राईट. आणि आता आपल्याला तुम्ही बघितलं तर हे तर काय, हे इनवर्स घ्यावं लागणार आहे, कारण बी अगोदर आलेलं आहे नंतर ए आलेलं आहे, त्यामुळं आपण फर्स्ट हे इनवर्स घेऊया, करूया. म्हणजेच बीचा क्यूब अपॉन एचा क्यूब इज इक्वल टू, इथंही करायचं आहे 125 अपॉन 27 बाय इन्व्हर्टेंडो. ओके, इथं तुम्ही बघितलं तर एच्या सोबत 2 आलेला आहे राईट, त्यामुळं आपल्याला काय 1/2 दोन्ही साईडला काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देअरफॉर बघा आता बीचा क्यूब अपॉन एचा क्यूब इंटू काय होणार आहे 1/2 इज इक्वल टू 125 अपॉन 27 इंटू 1/2. ओके, म्हणजेच आता देअरफॉर काय होतंय बघा, आता बीचा क्यूब अपॉन ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2a चा क्यूब इज इक्वल टू 125 आणि 27 2 जा 54 राईट. आता आपल्याला इथं काय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो वापरावं लागणार आहे. देअरफॉर बघा काय होतंय, फर्स्ट प्लस बीचा क्यूब प्लस 2a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब मायनस 2a चा क्यूब इज इक्वल टू 125 प्लस 54 आणि इथं 125 मायनस 54. ओके, बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो. ओके, म्हणजे काय होते बघा, बीचा क्यूब प्लस काय 2a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब मायनस 2a चा क्यूब इज इक्वल टू 125 प्लस 54 म्हणजेच किती होणार आहे तर 179 आणि ह्याचं मायनस करून किती होते तर 71. ओके, पण आपल्याला इथं बघितलं तर तुम्ही वरती बघितलं तर काय इथं मायनस आहे खाली प्लस आहे, त्यामुळे इनवर्स करावं लागणार आहे, इन्व्हर्टेंडो वापरावं लागणार आहे. म्हणजेच देअरफॉर बीचा क्यूब मायनस 2a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब प्लस 2a चा क्यूब आणि इथंही इनवर्स करायचं आहे, म्हणजेच 71 अपॉन 179. ओके, का तर बाय इन्व्हर्टेंडो. ओके, आता त्यामुळे ह्याचा रेशिओ काय आलेला आहे, बीचा क्यूब मायनस 2a चा क्यूब अपॉन बीचा क्यूब प्लस 2a चा क्यूब इज इक्वल टू काय येते तर 71:179. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय 4.3 मधील क्वेश्चन 2 सॉल्व झाले आहेत. ह्या पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ असेच पुढे बघायचे असतील तर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.